नमस्ते फ्रेंड्स. आज आपण गवतावर चालण्याचे काय काय फायदे आहेत आणि किती वेळ चालायला हवं हे सर्व पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फ्रेंड्स, आज आपल्या जीवनशैलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर फरशा, डांबरी रोड किंवा सिमेंटाच्या रोडवर चालत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, गवतावर चालणे हे आपल्या शरीरावर आणि मनासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गवतावर चालणे नॅचरोपॅथीमध्ये याला विशेष महत्त्व आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गवतावर चालण्याचे फायदे आणि याचे शरीरावर होणाऱ्या सकारात्मक परिणाम. गवत हे एक उत्तम गिफ्टच आहे. जेव्हा आपण गवतावर चालतो तेव्हा आपल्या पायाच्या तळव्यावर हलकासा दाब येतो. पायाच्या तळव्यांवर अनेक महत्त्वाचे प्रेशर पॉईंट्स असतात, जे शरीरातील विविध अवयवांशी जोडलेली असते. यामुळे शरीरातील ऊर्जाचा प्रवाह सुरळीत होतात आणि आपले शरीर अधिक तंदुरुस्त राहते. आजच्या धावपळाच्या जीवनशैलीत तणाव आणि चिंता वाढतच चाललाय. गवतावर चालणं म्हणजेच निसर्गाच्या जवळ येतात. हिरव्यागार गवत, थंडगार स्पर्श आणि ताज्या हवेच्या सहवासात तुमच्या शरीरावर सेरोटोनिक आणि डोपामिन नावाचे सुखद हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स नैसर्गिकरित्यानं आनंद वाढतात आणि मानसिक शांतता देतात. सकाळच्या थंड गवतावर चालणे हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. पायाच्या तळव्याखाली विशिष्ट बिंदू, हे बिंदू डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. गवतावर चालल्याने हे बिंदू उत्तेजित होतात आणि डोळ्याचे ताण कमी होतात, ज्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत मिळते. जेव्हा आपण गवतावर चालतो तेव्हा आपल्या पायाच्या स्नायूंना नैसर्गिक मसाज मिळतो. यामुळे रक्ताभिसरण वाढते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन मिळते, ज्यामुळे थकवा दूर होतो आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने असे वाटू लागते. बरेच लोकांना व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. गवतावर चालणे आणि सूर्यप्रकाश, कोवळा ऊन अंगावर घेणे. जर सकाळचा कोवळा ऊन अंगावर आला तर व्हिटॅमिन डीचा कमतरता कधी दिसणारच नाही. जर तुम्ही सकाळच्या वेळेस गवतावर चाललात तर तुमच्या शरीरावर नैसर्गिकरीतीने व्हिटॅमिन डी मिळते. हे हाडांसाठी, सांध्यांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गवतावर चालणे लहान मुलं, मोठे किंवा वयस्कर अशा सर्व लोकांसाठी फायदेशीरच आहे. हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी हे विशेष उपयोग आहे. गवतावर चालणे ही एक साधी पण अत्यंत प्रभावी सवय आहे. तुम्ही जर रोज 10-15 मिनिटे गवतावर चालायची सवय लावली तर तुमच्या शरीराला आणि मनाला याचे अनेक फायदे मिळू शकतात. आजपासून या निसर्ग उपाय करा आणि तुमचे आरोग्य अधिक चांगले बनवा. गवतावर चालण्याची काही काळजी घ्यावी लागते. गवतावर चालण्याचे भरपूर फायदे आहेत, तरी काही गोष्टी लक्षात ठेवायचे गरजेचे असते. योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक चालण्याचे आपल्याला त्याचा पूर्ण लाभ मिळते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चालणे उत्तम आहे. दुपारी उन्हाच्या वेळेस चालू नका, कारण गवत गरम होऊ शकते. गवताची स्वच्छता आणि सुरक्षा तपासा. चालण्यापूर्वी गवतावर कोणत्याही काटे, काचेचे तुकडे किंवा दगड किंवा घाण काही याची खात्री करावी. पायाची स्वच्छता ठेवा. गवतावर अनवाणी चालल्यानंतर पाय चांगले स्वच्छ धुवा. चालताना पायाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या पायाला जखमा, काप किंवा अजून काही असेल तर गवतावर चालणे टाळा. सूर्यप्रकाश आणि त्वचेची काळजी. सकाळी
चालताना सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी मिळते. पण उन्हाचा त्रास होणार असेल किंवा नसेल याची काळजी घ्या. जर ऊन वाढत असेल तर गरज वाटली तर हलकासा मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावावा. गवतावर चालल्यानंतर काय करावे? पाय धुवून कोरडे करावे आणि हलकासा मसाज करावा. गवतावर चालल्यानंतर थोडा वेळ शांत बसून ध्यान करावे, मेडिटेशन करावे. त्यामुळे मानसिक शांती मिळते. रोज गवतावर चाला आणि निरोगी राहा. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.